क्लायमेट पाहायला मिळालं होतं. सूर्यप्रकाश तेवढासा नव्हता मैदानामध्ये, पण इकडची जी अरेंजमेंट आहे खऱ्या अर्थानं कौतुकास्पद आहे. आणि अखेर आता या सामन्याला आपण सुरुवात करतोय. सामना क्रमांक 6, पहिला दिवस पहिली रात्र या स्पर्धेची. ग्रामीण फॉर्मॅटमधून एक महत्त्वाची लढत आपल्या समोर आहे. दित्या 111 जीवदानी बामणडोंगरी विरुद्ध नाना स्पोर्ट्स टेमघर. टेमघर संघाने जिंकला टॉस. प्रथम गोलंदाजी ते करणार आहेत. सलामीची जोडी दाखल झाली आहे मैदानावर. एक चांगला रंगतदार सामना येथे प्रेक्षकांना जरूर पाहायला मिळेल असं वाटतंय, कारण दोन्हीही बॅलन्स टीम आहेत. दोन्ही संघांकडे चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत, चांगले गोलंदाज आहेत, चांगले फलंदाज देखील आहेत. आणि धावांचा पाऊस पडतोय हे विशेष आहे. पहिल्या 5 सामन्यांमध्ये ते आपल्याला पाहायला मिळाले. या मॅचमध्ये देखील कदाचित तसं होऊ शकतं. सलामीचे फलंदाज संदेश गोंधळी आणि तकदीर पाटील ही अतिशय जबरदस्त आघाडीची जोडी आहे. अनेक स्पर्धा या दोघांनी गाजवलेल्या आहेत. बऱ्याचदा आपण बघितले त्यांनी धुवाधार सुरुवात केलेली आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये फार घातक ठरू शकतात हे फलंदाज. पहिली 2 षटकार ऑफकोर्स पॉवर प्लेची षटका असतील, मात्र गोलंदाजीसाठी देखील तेवढाच खतरनाक खेळाडू सज्ज होतोय किशन म्हात्रे. चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. उत्तुंग षटकार ठोकण्यासाठी तो जाणला जातो, परंतु सध्या बॉल त्याच्या हातात आहे. वेग चांगला आहे त्याच्याकडे. स्ट्रायकिंग एंडला संदेश. हिअर वी गो, फर्स्ट बॉल ऑफ द मॅच. पहिलाच बॉल फुल टॉस होता आणि नो बॉलचा इशारा. इथे DRSची देखील लगेच मागणी करण्यात आलेली आहे. यस, बीमर घोषित केलाय पंचांनी आणि पंचांच्या निर्णयाला आव्हान देत असताना टीम नाना स्पोर्ट्स टेमघर. एकाएकी आश्चर्याचा धक्का दिलाय संदेश गोंधळी यांनी. तकदीर पाटील ही सलामीची जोडी. पहिलाच बॉल इथे नो बॉल तर घोषित केला होता आणि नो बॉल आहे. टीव्ही अंपायरचा देखील तोच इशारा येतोय, निर्वाळा येतोय. नो बॉल असेल, नेक्स्ट बॉल फ्री हिट. एका इनिंग्समध्ये तुमच्याकडे एकच DRS आहे आणि पहिल्याच बॉलवर तो DRS तुम्ही गमावलाय नाना स्पोर्ट्स टेमघर. त्याच्यामुळे आता या संपूर्ण इनिंग्समध्ये DRSचा वापर त्यांना करता येणार नाहीये. फ्री हिट बॉल. आणखी एक फुल टॉस ड्राईव्ह केलाय. मिस टाइम फटका आहे. ते झेल टिपण्याचा प्रयत्न होता, चांगला प्रयत्न. झेल निसटला, परंतु झेल घेतला जरी असता तरी देखील फलंदाज बाद झाला नसता, कारण हा बॉल होता फ्री हिट. पहिली धाव बॅटने येते. एकूण धावसंख्या 2. दोन्ही बॉल ऑलमोस्ट फुल टॉस टाकले होते. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता. 38 सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा कव्हर, त्यानेही प्रयत्न चांगला केला, परंतु सध्या आपण पाहतोय 2 धावा फलकावर लागल्यात. फ्री हिटवर जास्त मोठी हानी झालेली नाहीये टीम नाना स्पोर्ट्स टेमघरची. या मॅच मध्ये दित्या 111 जीवदानी बामणडोंगरीच्या विरुद्ध हा खेळ सध्या सुरू आहे. तकदीर आणि संदेश ही सलामीची जोडी मैदानामध्ये. किशन हे पहिलं षटक हाताळतोय. स्वतःवर थोडासा नाराज असेल फलंदाज संदेश गोंधळी, कारण एकतर फ्री हिट बॉल देखील होता, त्याच्यात फुल टॉस देखील मिळाला होता, पण अचूक टायमिंग साधू शकला नाही. ऑफ साईडला 5 फिल्डर्स तकदीर पाटील करिता, ऑन साईडला 4. अप्रतिम बॉल, थोडासा डीप होऊन आला हा. यॉर्कर लेंथवर टाकलेला बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप. आणि हे पहिल्या बॉल पासून तो करतोय. पहिलाही बॉल फुल टॉस जर तू पाहिला असेल अजय, तर तो देखील डीप होत होता. आणि हाही बॉल पहा, पहिलाच राईट हँडेड बॅटर स्ट्रायकिंग एंडला खूपच चांगला आतमध्ये येणारा यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न पहिल्या ओव्हरमध्ये किशन म्हात्रे. आता कुठेतरी गाडी त्याची ट्रॅकवर पाहायला मिळते. खूपच मोठं चॅलेंज असेल या दोन्ही टीमसाठी हा महत्त्वपूर्ण सामना. किशन म्हात्रे पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला अक्रॉस द लाईन फटका खेळलाय. अचूक टायमिंग पाहायला मिळत नाहीये. बॅटच्या आतलीकडे लागली होती. एक धाव जरूर येथे मिळेल. स्वतःची पहिली धाव घेत असताना फलंदाज तकदीर पाटील. खरं तर तकदीर पाटीलकडे खूप चांगला गेम आहे. आपण बऱ्याच स्पर्धांमध्ये बघितलंय, तो मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करू शकतोय, ऑफसाईड ऑनसाईड दोन्हीकडे. तर त्याच्याकडे नेत्रदीपक फटके आहेत. परंतु प्रवास करून आल्यानंतर 2 तासाचा प्रवास, त्याच्यानंतर मैदानामध्ये आल्यानंतर एकाएकी तुम्ही सेट होऊ शकत नाही, तुम्ही मोठमोठे फटके सजवू शकत नाही. त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते तुम्ही वेळेवर येणं. एखादा सामना तुम्ही पाहणं या मैदानामध्ये आल्यानंतर कुठला संघ कसा खेळतो, कोणत्या एंडने धावा होऊ शकतात, त्यावेळेला अंदाज तुम्ही बांधू शकता. परंतु तुम्ही जसंच गाडीतून उतरताना क्रिकेट खेळण्यासाठी मैदानामध्ये उतरता, एवढं सोपं नाहीये बॅटिंग करणं. डोक्यात खऱ्या अर्थानं विचारांचा सुळसुळाट सुरू असतो. चांगला बॉल यावेळेला अगदी पायांमध्ये टाकलेला बॉल हलक्या हातानं समोर खेळलाय. एक धाव येथे मिळते.
चांगलं षटक. मी आतापर्यंत किशन मात्रेचं बरोबर टप्प्यावर गोलंदाजी करतोय. हेअरस्टाईलने तर इम्प्रेस केलेत. अनेक टॅटूज त्याच्या शरीरावर आहेत आणि त्याचमुळे चर्चेतला खेळाडू आहे. मगाशी खूप चांगलं टेलिकास्ट दाखवलं प्रिन्स मूव्हीजने, ज्यावेळेला किशनला मागून त्यांनी कव्हर केलं. आधी मानेच्या तिथे देखील त्याचा एक टॅटू आहे, हातावर दंडावर त्याचा एक टॅटू आपल्याला पाहायला मिळतोय आणि तेवढंच दर्जेदार टेलिकास्ट. हे जग बदलत चाललंय, त्यामुळे प्रत्येक खेळाडू वेगवेगळ्या दृश्यात आपल्याला पाहायला मिळेल. येथे उडवलाय बॉल ऑन साइडला, मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या दरम्यान. लाजवाब फटका, बॉल सीमा पार. सामन्यातील पहिला षटकार तकदीर पाटीलच्या बॅटमधून. हात उघडलेत, स्लॉटमध्ये बॉल होता, थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न होता आणि बरोबर बॅटचा स्विंग किती चांगला होता. तडाखा बसलाय तकदीरच्या बॅटमधून या बॉलवर आणि तेवढीच उंची गाठत बॉल गेला सीमारेषा पलीकडे. बॅटचा स्विंग आणि ताकद चांगली झोकली, भरपूर उंच भरारी घेत बॉल सीमारेषा पलीकडे गेलाय. षटकार मिळतोय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 10 धावा. प्रत्येक बॉल फुलर लेंथवर टाकण्याचा प्रयत्न झालाय, त्याच्यामध्ये काही चेंडूंवर नियंत्रण पाहायला मिळालेलं नाही. पुन्हा एकदा त्याच दिशेनं तोच निकाल असेल. आणखी एक षटकार. स्लॉग हिट खूप चांगले मारतोय आणि विशेष म्हणजे आता बैठक फटका मारत असताना हँड अँड आय कॉर्डिनेशन खूप चांगलं जुळताना दिसलं. थोडासा वाट पाहिली या षटकामध्ये आणि त्याच्यानंतर वाट लावायला सुरुवात केली आहे. किशन चूक करतोय, थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न आणि त्याच्यानंतर मागचा पाय वाकवत असताना खूपच चांगला फटका इथे सजवलाय तकदीरने. पहिलं षटक इथे संपलं आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड धावा आपल्याला पाहायला मिळतात. 16 धावा. टीम आदित्य 111 जीवदानी बामणडोंगरी. थँक्यू कॉमेंट्री बॉक्स. आत्ताच आमचे सन्माननीय मनीषजी पाटील, मनीष धीरज पाटील यांचं आगमन झालेलं मी आपणास विनंती करतोय आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. त्यांचा संघ आपला खेळताना दिसतोय. आदित्य 111 जीवदानी बामणडोंगरी. मनीषजी पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आणि दरम्यान या ठिकाणी आगमन झालेलं आहे ते म्हणजे सन्माननीय राजेश चौधरी साहेब यांचं सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम अँड सुस्वागतम. चालू असलेला सामना आपण पाहत आहात. दित्या 111 जीवदानी बामणडोंगरी विरुद्ध नाना स्पोर्ट्स टेमघर. बामणडोंगरी संघाला पुरस्कृत केलं या स्पर्धेमध्ये ओळी गावचे माजी सरपंच मनीष पाटील यांनी. नाना स्पोर्ट्स टेमघर संघाला सातत्यानं पुरस्कृत करत आलेले आहेत. टायगर ऑफ टेमघर म्हणून ज्यांचा उल्लेख सातत्याने केला जात आहे ते सतीश दादा चौधरी. आणि आता गोलंदाजीसाठी आपण बघतोय जयदीप चौधरी सज्ज होईल पाईपलाईन एंडकडून. पहिल्या ओव्हरमध्ये काही चांगले चेंडू पाहायला मिळाले, मात्र शेवटचे 2 चेंडू अगदी स्लॉटमध्ये होते, त्याच्यावर जबरदस्त फटके पाहायला मिळाले. तकदीर पाटीलनं बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले. स्ट्रायकिंग एंडला संदेश गोंधळी. वेळेच्या बाबतीत सहकार्य करावं लागणार आहे. पहिली 4 षटकं आपल्याला 20 मिनिटांच्या आत एनी हाऊ कंप्लीट करायचे आहेत, अथवा शेवटच्या ओव्हरमध्ये पेनल्टी स्वरूप एक एक्स्ट्रा खेळाडू सर्कलमध्ये असेल. जयदीपचा पहिला बॉल ऑन द राईज, समोरच्या दिशेनं ड्राईव्ह केलाय. जास्त जोरात खेळण्याचा प्रयत्न नव्हता. लॉंग ऑनला फिल्डर आहे, एकच धाव येथे मिळते. सेन्सिबल बॅटिंग खरं तर येथे म्हणावी लागेल संदेश मार्फत, कारण त्याचा पार्टनर चांगले मोठे फटके खेळतोय आणि त्याला जास्त स्ट्राईक देणं सुरुवातीला खऱ्या अर्थानं गरजेचं असणार आहे त्यांच्या टीमकरिता. आणि खूप गरजेचं आहे ज्यावेळेला तुम्ही सिंगल्स घेता आणि विशेष म्हणजे स्ट्रायकिंग एंडला फलंदाजीमध्ये तकदीरला आणता. जो तकदीर आतापर्यंत 2 षटकार मारून चुकलाय. या अगोदरच्या ओव्हरमध्ये किशनच्या विरुद्ध त्याने खूपच चांगलं आक्रमण केलं. त्याला स्ट्रायकिंग एंडला आणत असताना टीमची धावसंख्या 17. स्कोर बोर्डवर आहे जयदीप गोलंदाजीसाठी. ओव्हर द विकेट. येथे फक्त दिशा दाखवले. बॅटचा थोडासा फेस उघडत असताना गॅपमध्ये खेळू शकला नाही आहे. पॉईंटला फिल्डर आहे, मात्र एक सिंगल तेथे प्राप्त करतायत फलंदाज. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. चेंडूच्या मेरिटवर खेळण्याचा प्रयत्न जरूर दिसतोय. हा गोलंदाज जयदीप जास्त वेग खरं तर देताना दिसत नाहीये आणि स्लोवर बॉल बऱ्याचदा मातीच्या खेळपट्टीवर इफेक्टिव्ह आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. या आधीच्या सामन्यांमध्ये देखील काही गोलंदाजांनी स्लोवर बॉलचा चांगला वापर केला. अमितुझमा अन्सारीला आपण बघितलं सिटी क्रिकेटच्या मॅचमध्ये, प्रभावी मारा त्याचा राहिला होता. राईटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन खेळपट्टीवर. अगदी पायांमध्ये सुरेख बॉल होता. येथे विकेट किपरच्या हातातून बॉल निसटलाय. गोलंदाज अपील करण्याच्या तयारीत होता. बॅट लागली की काय? बॅटचा चेहराही लवकर क्लोज केला होता. दोन्ही पायाच्या मधून बॉल विकेट किपरच्या हातातून देखील निसटलाय. चांगली गोलंदाजी यंगस्टर आहे जयदीप, या ओव्हरमध्ये नक्कीच बांधून ठेवलाय. सध्या तरी मी म्हणेन बामणडोंगरी या टीमला. दित्या 111 जीवदानी बामणडोंगरी बॅटिंग करत असताना टॉस हारल्यानंतर. लो फुल टॉस समोर उडवलाय. मिड ऑफला क्लिअर करत असताना चांगला फटका. बॉल लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे येतोय. चौकार.
पॉवर प्ले सुरू आहे. सुयोग्य वापर. लोअर फुलटॉस बॉल होता. मिड ऑफ आतमध्ये होता. त्याच्या डोक्यावरून फक्त खेळण्याचा प्रयत्न होता. राऊंड विकेटने अँगल करून टाकण्याचा प्रयत्न, परंतु फुलटॉस पडला आणि बरोबर व्ही शेपमध्ये सरळ रेषेमध्ये मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. चौकार वसूल केलाय फलंदाज. आता कुठेतरी हात उघडतोय संदेश गोंधळी. त्याच्या बॅटमधून हा चौकार. टीमची धावसंख्या या चौकाराच्या मदतीने 22 धावा, 22. खरं तर संदेशच्या विरोधात काही चांगले चेंडू आपल्याला पाहायला मिळाले होते, त्यामुळेच तो थोडासा शांत दिसला सुरुवातीला. पण आता एक चांगला फटका त्याच्या बॅटमधून आलाय. पहिला चौकार संदेश गोंधळीचा. स्लॉक स्वीप केला यावेळेला. आणखी एक जबरदस्त फटका. बॉल मिड विकेट सीमारेषा पलीकडे. यावेळेला मिळतील धावा 6. षटकार. काय बैठक स्ट्रोक होता अजय. ज्या वेळेला असे स्टँड अँड डिलिव्हर्ड फटके सजवले जातात ते देखील लेफ्ट हँडेड बॅटरच्या माध्यमातून मागचा पाय वाकवत असताना डोळ्यांचं अक्षरशः पारणं फेडलं जातं. ज्यावेळेला असे लेफ्ट हँडेड फलंदाज असे फटके मारतात, मजा येते, एन्जॉय करतात प्रेक्षक देखील. चांगला फटका, चांगलं टायमिंग देखील पाहायला मिळालं आणि विशेष म्हणजे टायमिंग पहा. खूपच चांगला बॅटचा स्विंग. षटकार येतोय की चौकार? पंच सांगतात चौकार येतोय. 4 धावा मिळतील. येस, आधी 6 धावांचा इशारा आला होता, नंतर कन्फर्मेशन आलाय 4 धावा. जागा बनवली आहे. व्हॉट अ शॉट. थ्रू द कव्हर्स. गॅप मधून बॉल पाठवलाय इनसाइड आउट. आणखी एक चौकार. चौकारांचा आता पाऊस पाडायला सुरुवात केली आहे संदेशनं. सगळे फटके दाखवलेत. या अगोदर एक चांगला ऑफ ड्राईव्ह दाखवला मिड ऑफच्या डोक्यावरून. त्याच्यानंतर स्लॉग हिट दाखवला आणि त्याच्यानंतर जागा बनवत असताना काय स्क्वेअर ड्राईव्ह इथे दाखवलाय. चांगली फलंदाजी सध्या इथे सुरू आहे. फलंदाज संदेश गोंधळी, म्हणजेच त्याच्या बॅटमधून चौफेर फटके येतात. काय स्क्वेअर ड्राईव्ह इथे सजवतोय. अप्रतिम. मजा आली हे फटके पाहत असताना. ओव्हर नंबर 2 चा खेळ इथे संपलाय. पॉवर प्ले संपलाय. पॉवर प्ले मध्ये सध्या दित्य 111 जीवदानी बामणडोंगरी या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 30-15 ची सरासरी इथे त्यांनी गाठली आहे. नेत्रदीपक फटके. पहिला चौकार पाहू शकाल. लो फुल टॉस होता. मिड ऑफला क्लिअर करत असताना बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवला. काय टेलिकास्ट आहे प्रिन्स मवीचा. आणि हा ऑफस्टिकच्या बाहेरून स्लॉक स्वीप केला होता त्याने मिड विकेटला. 1 बाउंड चौकार. आणि तदनंतर स्क्वेअर ऑफ द विकेट ऑफ साईडला जागा बनवून थोडा दूर गेला होता चेंडूपासून, परंतु बॅट बरोबर त्याची बॉलवर पोहोचली आणि टायमिंग अफलातून पाहायला मिळालं. सलगचे 3 चौकार संदेश गोंधळीच्या बॅटमधून. 2 ओव्हर्स नंतर संघाची धावसंख्या 30. थोडा अधिकचा वेळ घेतला जात आहे नाना स्पोर्ट्स टेमघर संघाकडून. मनीषजी पाटील, आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं, आपलं हार्दिक स्वागत आहे. जे खरं तर दित्य 111 जीवदानी बामणडोंगरीचे सर्व आहेत. नवीन Sponsor षटकाला आहेत. सुरुवात. ओव्हर पिच बॉल. अतिशय सुंदर एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह. 2 खेळाडूंच्या मध्ये फटका मारला होता. चांगलं क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळालं, मात्र 2 धावा इथे मिळत आहेत फलंदाज तकदीर पाटीलला. दोघांच्या बॅटिंगमध्ये फार जबरदस्त आत्मविश्वास दिसतोय. खरं तर 2 धावांची पेनल्टी घेऊन खेळत आहे या मॅचमध्ये दित्या 111 जीवदानी बामणडोंगरी संघ. पण ते लक्षात घेताच बॅटिंग त्यांनी करायला सुरुवात केली आहे. गोलंदाजी करतोय तेजस. वेट करत असताना पुल केलाय. आणखी एक धमाकेदार फटका. षटकार. अंदाज त्याचा वेगळाच आहे. तकदीर मैदानामध्ये आल्यापासून एका वेगळ्याच इराद्याने मैदानामध्ये उतरलाय. सुरुवात थोडीशी अडखळत झाली. पहिल्या 2 बॉलवर फक्त 1च धाव आली होती आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर तो तुटून पडलाय. अक्षरशः 3 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत आणि हा बॉल तर खूपच चांगला त्याने पूल केलाय. षटकार वसूल करतोय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर षटकाराच्या मदतीने 38. काही दर्जेदार खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. चुकांना वाव नाहीये गोलंदाजांसाठी असंच म्हणता येईल. नो मार्जिन फॉर एरर. थोडी जरी चूक झाली लाईन किंवा लेंथमध्ये तर त्याचा भुर्दंड भोगावा लागतो. फलंदाज त्याचा फायदा घेत आहेत. हे पहिल्या मॅचपासून आपण पाहत आलेलो आहोत आणि त्यामुळेच एक गोलंदाज म्हणून तुम्हाला फार जास्त अलर्ट राहणं गरजेचं आहे. अचूकता दाखवणं गरजेचं आहे, पण तशी अचूकता आता पाहायला मिळत नाहीये. स्लॉटमध्ये गोलंदाजी होते किंवा आता मागचा बॉल आपण बघितला थोडासा स्लोवर होता, परंतु थोडा शॉर्ट बॉल होता आणि त्याच्यावर तुटून पडलाय फलंदाज तकदीर पाटील. 22 धावांवर खेळतोय. 15 धावांवर आपण बघतोय संदेशला. तेजस ओव्हर द विकेट. समोर उडवला यावेळेला. फिल्डर आहे लॉंग ऑनला. 1 बाउन्स कलेक्ट केला जाईल. बॉल 1 धाव येथे मिळेल बॅट्समन तकदीर पाटीलला. विकेटची नितांत आवश्यकता आहे. जोडी फोडावी लागणार आहे टेमघर टीमला. आणि तेवढीच मोठी पार्टनरशिप केली आहे दोन्ही फलंदाजाने. एकमेकांना ओळखतात, जवळून खेळलेले आहेत गेले कित्येक वर्ष ही जोडी.
अभेद्य राहिली आहे. दित्य 111 जीवदानी बामण डोगरीसाठी ही महत्वाच्या स्पर्धा जिंकत असताना या जोडीचं चांगलं योगदान आहे तेजस मात्रेच्या टीम मध्ये. त्याच्यामुळे ही जोडी फोडणं गरजेचं आहे सध्या तरी. मी म्हणेन नाना स्पोर्ट्स टेमघरचा विचार केला तर ब्रेक थ्रू पाहिजे आणि तो दिला जाईल लवकर हीच अपेक्षा सर्व समर्थक करत असतील टेमघरचे. हा बॉल चांगला आहे. यॉर्करचा प्रयत्न होता, खेळायचं होतं ऑन साईडला, थोडा लवकर बॅटचा फेस क्लोज झाला होता, त्याच्यामुळे थोडीशी लिडिंग एज लागली. एक धाव येथे मिळाली आहे. धावसंख्या 40. भिवंडी परिसरामध्ये देखील बामण डोंगरी संघानं या अगोदर चांगली कामगिरी केलेली आहे. आपण बघितलं होतं लास्ट टू लास्ट सीझन केंद्रीय मंत्री चषकामध्ये A1 जोडीच्या स्पर्धेमध्ये विशेषतः तकदीरनं ती स्पर्धा गाजवली होती. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय बी मध्ये. ही चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण समोर फिल्डर आहेत. लॉंग ऑनला देखील फिल्डर आहे, लॉंग ऑफला देखील फिल्डर आहे. आणि अशा प्रकारे जेव्हा तुम्ही समोर खेळण्यासाठी प्रवृत्त करता फलंदाजांना, तेव्हा फलंदाजांना जास्त धावा मिळणार नाही आहेत. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 41वर जाऊन पोहोचली आहे. षटकार लागल्यानंतर खरं तर 3 चांगले चेंडू जरूर टाकलेत गोलंदाज तेजस चौधरीनं, परंतु ओव्हरऑल खर्चिक षटक आत्तापर्यंत 11 धावा आलेल्या आहेत. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातील घेऊन तेजस हलक्या हाताने खेळता येतं. ते 2 धावांचा मानस जरूर असणार आहे. फिल्डर दूर आहेत आणि फिल्डर देखील दबावात, कारण पहिली धाव वेगानं घेतली होती. थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली. खूप सुंदर फलंदाजी आणि याचबरोबर 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. दित्या 111 जीवदानी बामण डोंगरी संघ प्रथम बॅटिंग करत आहे. टॉस गमावल्यानंतर या मॅचमध्ये धावसंख्या झाली आहे बिनबाद 43. यानंतरचा सामना आणखी एक ग्रामीण फॉर्मॅटमधून मोठी मॅच आपल्यासमोर असेल. NP स्पोर्ट्स उत्तन आणि त्यांच्या विरोधात सुमित कुमार अँड कंपनी दिवे. दोन्ही संघांचे कर्णधार आपल्याला विनंती असेल आपण टॉससाठी यायचं आहे. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी उपस्थित राहायचे. यानंतरच्या सामन्यासाठी सुमित कुमार अँड कंपनी दिवे विरुद्ध NP स्पोर्ट्स उत्तन मीरा भाईंदर परिसरातील संघ आता इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल. NP म्हणजेच नितीनजी वारे यांचा संघ आहे. NP स्पोर्ट्स पुरस्कर्ते आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. या स्पर्धेमध्ये नुकतीच मीरा भाईंदर बिग बॅश एक मोठी स्पर्धा त्यांनी संपन्न केली. नेक्स्ट मॅचमध्ये सुमित कुमार अँड कंपनी दिवेच्या विरुद्ध त्यांचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु सध्या 3 ओव्हरचा खेळ संपलाय. कहाणी फलंदाजांच्या फेवरमध्ये आहे. दोन्ही फलंदाजांनी खूपच चांगली भागीदारी रचली आहे. 43 धावा केल्यात. हे आमचं व्यासपीठाचं दृश्य जिथून तुम्ही पाहताय अनेक मान्यवर या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेत. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. धर्मराजा चषक 2024चा हा दैदिप्यमान सोहळा निलेश हरिश्चंद्र चौधरी साहेब नगरसेवक व वराळ देवी स्पोर्ट्स ताडाळी आयोजित ही स्पर्धा आज पहिला दिवस तुमच्या समोर रंगतोय. दिवस रात्रीचा खेळ इथून असा सुरू राहील. ओव्हर नंबर 4 चौथ्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी जयदीप चौधरी. तीन ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 43 धावा आहेत. 43. पहिलाच बॉल स्लॉक करण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला दिशा दिली. डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे. एक सिंगल तिथे मिळेल. तकदीरच्या खात्यामध्ये. तकदीर पोहोचलाय आता 25 या आकड्यावर. टीमला पोहोचवलं त्याने 44 वर. अजय पार्टनरशिप खूप चांगली बिल्ड केली आणि दोन्ही फलंदाज वेगाने धावा करतायत. जी हाँ, और बिल्कुल निडर होकर खेल रहे हैं, बेखौफ खेल रहे हैं. अब कोई दबाव नहीं है बल्लेबाजों पर. शुरुआत में कुछ अच्छी गेंदें ज़रूर देखने को मिली थी, लेकिन जिस तरह से बाउंड्रीज आई है वहाँ से पूरी तरह से दबाव गेंदबाजों पर देखने को मिल रहा है. और अभी भी दबाव इस समय गेंदबाजों पर ही है. कुछ किफ़ायती ओवर्स की ज़रूरत. 2 ही तो ओवर्स बचे हैं लगभग. और रनों पर रोक लगाना ज़रूरी इस समय, जहाँ तक नाना स्पोर्ट्स टेमघर टीम का सवाल है. बॉल हवेत आहे. लीडिंग एज स्टॉपेज घेतल्यानंतर बॉल थोडासा मागे टर्न होईल. सामने बरोबर अंदाज बांधला तोपर्यंत 2 धावा ऍड होतील संदेशच्या खात्यामध्ये. डबल बरोबर संदेशची धावसंख्या आकार घेते. तो पोहोचलाय 20 वर. टीमची धावसंख्या 46. 46 मोठी भागीदारी पहिल्या विकेटसाठी इथे कंप्लीट करत असताना दित्या 111 जीवदानी बामण डोंगरी नाना स्पोर्ट्स टेमघरच्या विरुद्ध या धर्मराजा चषकामध्ये खेळत असताना आणखीन एक मोठा सोहळा नगरसेवक निलेशजी हरिश्चंद्र चौधरी यांच्या माध्यमातून तुमच्या भेटीला आलाय. चर्चा या स्पर्धेची नक्कीच होत असते. ग्रामीण
गटामध्ये आणि सिटी फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा रंगेल. फुलर लेनचा बॉल होता, खूपच चांगला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह डीप मध्ये कव्हर्स मध्ये फिल्डर आहे तिथे सिंगल मिळेल. दुसरा धावेचा प्रयत्न इथे सुरू झालाय, दुसरी धाव देखील कंप्लीट. आता ओव्हर थ्रो मध्ये तिसरी मिळेल का? संदेश जास्त पुढे आलाय त्याच्यामुळे त्याने थांबवलं तकदीरला. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाते, धावा झाल्यात 48. बहुत अच्छी गेंदबाजी, बिल्कुल पूरी लंबाई की गेंद थी और उसके नीचे घुसने का ज़्यादा मौका नहीं था, लॉफ्ट करने का मौका नहीं था, लेकिन शॉट भी अच्छा जमाया था और यहाँ पर मौका ज़रूर था. एक ही स्टंप नज़र आ रहा था, शाम को सटीक निशाना चाहिए था. डायरेक्ट हिट लगती शाम की वहाँ पर तो ज़रूर इस पारी की शाम हो सकती थी बल्लेबाज के. श्याम चौधरी यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये. जयदीप हे षटक आतापर्यंत चांगलं टाकलंय, 5च धावा आल्या, 3 बॉलमध्ये मोठा फटका आलेला नाहीये. जास्तीत जास्त धावतानाच दिसलेत, थोडासा थकवा दिसतोय. लेफ्ट हँडेड बॅटर संदेशचा विचार केला तर 12 बॉलमध्ये 22 धावा त्याने केल्यात, 10 मध्ये 25 केल्यात तकदीरने. 250चा स्ट्राईक रेट तकदीरचा राहिलाय. शॉर्ट बॉल, बॅटचा स्विंग चांगला आहे, कनेक्शनही चांगलं आहे. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या मधोमध मारलेला हा एक उत्तुंग फटका. पंचांच्या इशाऱ्याची वाट आहे आणि आता पाहूया निर्णय काय तो पंचांचा. 4 धावा और चौके के साथ ही अर्धशतक पूरा होता हुआ यहाँ पर टीम दित्या 111 जीवदानी बामन डोंगरी का. लेंथ में हल्की सी चूक हुई, यहाँ पर हल्की सी पीछे रखी हुई गेंद थी और तुरंत उस पर टूट पड़ते हुए बल्लेबाज फुल स्विंग ऑफ द बैट. बाउंड्री चेक केली जाईल टीव्ही अंपायर कडून. ऊंचाई काफ़ी थी स्ट्रोक में और क्या पहले बाउंस पर गई है बाउंड्री के बाहर या फिर वो जो बैनर्स लगे हुए हैं बाउंड्री पर उस पर जाकर गिरी है, ये देखने वाली बात है. लेकिन अच्छी गेंदबाजी जयदीप ने ज़रूर की है. उनका पहला ओवर भी जिस तरह से शुरुआत की थी लाजवाब थी, लेकिन आखिर के कुछ गेंदों पर बड़े हिट्स आए थे. टीवी अंपायर की मदद ली गई है. प्रिंस मूवीज पर यह सीधा प्रसारण और अब यहाँ पर चित्र स्पष्ट होता हुआ नजर आ रहा है मेरे ख्याल से. फिर भी अंपायर एक और बार देख रहे हैं. टीवी अंपायर परेश महाजन. चौकार आहे, 4 धावा मिळतील. एक टप्पा घेत बॉल गेला सीमारेषा पलीकडे. या चौकाराच्या मदतीने 50 अप 52 धावा स्कोर बोर्डवर. जीवदानी बामन डोंगरी दित्या 111. पुढे टाकलेला बॉल खूपच चांगला ड्राईव्ह इथे करत असताना एक्स्ट्रा कव्हरच्या गॅप मध्ये खेळलेला फटका. डीप मधून फिल्डर येतोय, चांगला थ्रो आणि तरी देखील 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 54 धावा स्कोर बोर्डवर. पहिल्या विकेटसाठी सध्या तरी मी म्हणेन सर्वात महत्वाची आणि चांगली अर्धशतकीय भागीदारी. बहुत ही ठोस आधारशिला रखी है दोनों प्रारंभिक बल्लेबाजों ने, जिसके लिए वे जाने भी जाते हैं. रिकग्नाइज्ड ओपनिंग पेयर है संदेश गोंदली और तकदीर पाटिल. राइटी लेफ्टी का जबरदस्त कॉम्बिनेशन और एक बड़े टोटल की तरफ अग्रेसर इस मैच में बामन डोंगरी टीम. 54 हा कमी गतीने टाकलेला बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय आणि हे सांगतोय संदेश. नॉन स्ट्रायकिंग एंडला तकदीर आहे त्याला आणि ते ओव्हरची होते समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर दित्या 111 जीवदानी बामन डोंगरी या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 54 धावा. टॉससाठी यायचे दोन्ही टीमचे कॅप्टन. अंतिम कॉल आहे तुमच्या दोन्ही टीमच्या कॅप्टनसाठी. NP स्पोर्ट्स उत्तन आणि सुमित कुमार अँड कंपनी दिवे या दोन्ही टीमच्या कॅप्टनने उपस्थित राहायचंय. मिड इनिंग मध्ये टॉस केला जाईल. स्कोर 54 रन. 5 ओवर प्रति पारी का यह मुकाबला है. 4 ओवर्स का खेल इस समय समाप्त हो चुका है और अभी भी पहले विकेट की तलाश में नाना स्पोर्ट्स टेमघर टीम. टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया टेमघर के कैप्टन ने, इस उम्मीद के साथ कि शुरुआती ओवर्स में कुछ सफलताएं प्राप्त करेंगे उनके गेंदबाज. लेकिन बल्लेबाजी जमकर हुई है. 28 पर बैटिंग करते हुए संदेश गोंदली मात्र 15 गेंदों का सामना किया है और 10 गेंदों में 25 पर इस समय तकदीर पाटिल. वैसे देखा जाए तो नाना स्पोर्ट्स टेमघर के पास भी काफ़ी सशक्त बल्लेबाजी है और बल्लेबाजी ही उनका कहीं ना कहीं मजबूत पक्ष माना भी जाता है. उसको मद्देनजर रखते हुए अधिक से अधिक रन्स बनाने की कोशिश में है बल्लेबाज. श्याम चौधरी के हाथ में गेंद आखिरी ओवर लेकर तैयार होते हुए. इससे पहले सिटी क्रिकेट से मुकाबला खेल चुके हैं आज यहाँ पर शाम. दिन की रोशनी में वो मैच उन्होंने खेला था, लेकिन ये मैच अंडर फ्लड लाइट्स. तर शेवटचं षटक श्यामने स्वतः हाताळले. बरोबर वेळ घेतला आतापर्यंत. पहिलाच बॉल स्विच हिटचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये देखील यशस्वी होतोय.
वाईटिश थर्डमॅनला बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी तकदीरच्या बॅटमधून सिक्सर. बेहतरीन स्ट्रोक था ये, गेंद ने टप्पा खाया, थोड़ी सी बाहर की तरफ टर्न हो रही थी और विद द स्पिन खेला है. जिस तरह से शाम वार्म अप कर रहे थे शायद उसी से उन्होंने अंदाजा लगाया कि ये गेंद को बाहर की तरफ टर्न करा सकते हैं. एक तो लेफ्ट आर्म गेंदबाज है और उसी को देखते हुए स्विच हिट की तैयारी थी और बढ़िया एग्जीक्यूशन. चांगली फटकेबाजी. 11 बॉल 31, ऑलमोस्ट 300च्या बॅटिंग स्ट्राईक रेटने. स्ट्राईक रेटमध्ये झपाट्याने वाढ होते. 10 बॉलमध्ये 25 केले होते. 250चा स्ट्राईक रेट होता. तकदीर चांगला खेळतोय. 60 धावा कंप्लीट. ऑलमोस्ट 15ची सरासरी राखण्यामध्ये यश प्राप्त झाले. दित्या 111 जीवदानी बामणडोंगरीच्या सलामी वीरांना. वेगाने टाकलाय, पायात होता, फ्लिक केला, उडवलाय बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. हा देखील येतोय षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार तकदीर पाटीलच्या बॅटमधून. 66 धावा. एक और उम्दा शॉट. यहाँ पर क्विकर डिलीवरी का इस्तेमाल था, थोड़ा शफल कर चुके थे और वो एक जो आमंत्रण होता है गेंदबाज के लिए उसका फायदा उठाना चाहते थे. पैरों के पीछे से बोल्ड करने का प्रयास, लेकिन क्या बेहतरीन टाइमिंग. केवल फ्लिक बर कर दिया था, एफर्टलेस. हा कमी गतीने फिरवण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्रायकिंग येईल, रनआउटची संधी असेल. आता इथे पहिली विकेट होईल गारद. पहिली विकेट गमावली आहे. संदेशला जावं लागेल रनआउटच्या स्वरूपामध्ये. 66 या आकड्यावर पहिला धक्का बसलाय. दित्या 111 जीवदानी बामणडोंगरीला. संदेश गोंधळी रनआउटच्या स्वरूपात आउट. मुश्किल था वहां पर रन मिलना. हालांकि देखिए संदेश थोड़ा उनका गुस्सा नजर आ रहा है वहां पर जब वो पेवेलियन में लौट रहे हैं. आंखें हट गई थी वहां पर बल्लेबाज की गेंद के ऊपर से. उंगलियां फेरी थी, शाम ने शरीर पर लगी थी और यहाँ पर रन मिलना थोड़ा मुश्किल ही था. बहुत दूर रह गए. वापस लौटने का प्रयास हुआ, विफल. लेकिन अच्छी बल्लेबाजी करने के बाद संदेश आउट हुए. 28 रन बनाए. यस, आत्ताच मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. सन्माननीय भालचंद्रजी चौधरी साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं खूप खूप स्वागत आहे. धर्मराजा चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. शुभम पाटील न्यू बॅटर नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळताना दिसेल. संदेश आउट झाल्यानंतर तकदीरच्या खात्यामध्ये 37 धावा. परत एक वेळा समोरून बॉल चांगला फिरवलाय, चांगला बाहेर निघतोय. सरळ विकेट कीपरच्या हातात डॉट. बैक टू बैक बड़े शॉट्स शुरुआत में आए थे इस ओवर में, लेकिन उसके बाद अच्छी वापसी करते हुए, अच्छा कंट्रोल दिखाते हुए वहां पर अपनी गेंदबाजी में शाम. फुलर लेनचा बॉल होता, ऑन साइडला टर्न केलाय. काऊ कॉर्नर डीप मध्ये. खराब फिल्डिंग आणि इथे धावा मिळताना दिसतील. खराब फिल्डिंगचा मोबदला चुकावा लागेल. चौकार येतोय. टीमची धावसंख्या 70 इथे कंप्लीट झाली आहे. ये बहुत महंगा पड़ सकता है. पूरी तरह से झुक नहीं पाए थे वहां पर फील्डर और उसी की कमी रह गई. गेंद उनके हाथों के नीचे से निकल गई. आउटफील्ड बहुत ही तेज है यहाँ पर. पीछे बैकअप करने के लिए भी कोई फील्डर नहीं था क्योंकि बाउंड्री लाइन पर फील्डिंग कर रहे हैं खिलाड़ी. 4 महत्वपूर्ण रन आते हुए 70 का आंकड़ा छुआ है अभी तक. अभी भी एक गेंद शेष है इस पारी में. 70 धावा. चांगलं टार्गेट सेट केलंय, नो डाऊट. शेवटचा बॉल आता लवकर ओळखलेला बॉल होता. परत एक वेळा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. टॉपेज घेतली. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील का हे पाहायचंय. आणि शेवटी 2 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत. तकदीरच्या खात्यात त्या 2 धावा जातील. 72 धावा कंप्लीट झाल्यात. 73 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे दुसऱ्या डावामध्ये. नाना स्पोर्ट्स टेमघर या टीमला दित्या 111 जीवदानी बामणडोंगरीच्या विरुद्ध खेळत असताना. परंतु आता वेळ झाली आहे टॉसची. एनपी स्पोर्ट्स उत्तन आणि सुमित कुमार अँड कंपनी दिवे या 2 टीमच्या दरम्यान नेक्स्ट मॅचचा टॉस होईल आणि टॉस करतील अजय घरत आमच्या टॉस बॉक्समध्ये. तत्पूर्वी स्कोर बोर्डवर एक नजर टाकूया. संदेशने 28 केल्या. शुभम नुकताच आला होता परंतु तकदीरने 43 धावा इथे कंप्लीट केल्यात. नेक्स्ट मॅचचा टॉस आता इथे केला जाईल. मनीष पाटील यांच्याकडे जाऊया टॉससाठी. जयदीपने 25 धावा खर्च केल्या. किशन पहिलं षटक महाग ठरलं. 16 धावा. श्यामने 18 धावा खर्च केल्या. तेजसने 13 धावा एका ओव्हरमध्ये दिल्यात. 72 धावा झाल्यात. 73 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे परंतु 30 बॉल आणि 73 धावा. दुसऱ्या डावामध्ये ज्या वेळेला सामना सुरू होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल परिवर्तन. कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया मनीष पाटील आणि मोरेश्वर गवळी सरांना. पुढच्या डावामध्ये आता जाऊया थेट आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. तिथे केला जाईल टॉस. टॉससाठी 2 संघ सज्ज आहेत. संघ आहेत एनपी स्पोर्ट्स उत्तन आणि सुमित कुमार अँड कंपनी दिवे. इट्स ओव्हर टू टॉस बॉक्स. थँक्यू. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद कुणाल दाते सर. धन्यवाद अजय गरज सर.
सन्माननीय मनीष धीरज पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल होईल. अगोदर आपण टॉस दाखवूया. वरादेवी स्पोर्ट्स ताडाळी आणि धर्मराजा चषक असा तुम्हाला कॉल द्यायचा आहे. वरादेवी स्पोर्ट्स किंवा धर्मराजा चषक चालेल. चला कॉल देतील सुमित कुमार अँड कंपनी. धर्मराजा चषक असा कॉल आणि टॉस जिंकलेला आहे सुमित कुमार अँड कंपनी देवी. धन्यवाद मनीष सर, आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल झाला. दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा देऊन आपण पुन्हा एकदा आदरपूर्वक व्यासपीठावर व्याज म्हणू शकता. तर नाणेफेक जिंकले सुमित कुमार अँड कंपनी दिवे. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. हे सीझन आतापर्यंत कसं झालंय आपल्या संघासाठी? चाललंय, चांगलं चाललंय आणि चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. या सीझन मध्ये नवीन चेहरे संघामध्ये रिक्रूट केलेत. हो, प्रणव, प्रथम, जितू, ओम हे आहेत. आतापर्यंत या अगोदर धर्मराजा चषकामध्ये आपला संघ खेळला असेल तर प्रदर्शन कसं होतं? चांगला प्रदर्शन होता. आमच्या टीमचे प्लेयर खेळलेले, गावातली मिक्स टीम होती, चांगले खेळलेले, सेमीफायनल पर्यंत पोहोचले. चांगली लढत अपेक्षित आहे, होईल? हो, नक्कीच. 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न सुमित कुमार अँड कंपनी दिवेचा. एनपी स्पोर्ट उत्तम नाणेफेक आपण हरलेला आहात. फलंदाजी करायची आहे. या रात्रीच्या सत्रामध्ये फ्लडलाईट्स मध्ये फलंदाजी करण्याचा निर्णय तुमच्याकडे आलाय. कसं पाहता या निर्णयाकडे? टॉस होत राहतात आणि कोण एकच जिंकणार आणि नक्कीच कदाचित आम्ही पण म्हणजे क्षेत्ररक्षण एकेला निवडलं असतं, पण आमच्याकडे खूप लांब लचक बॅटिंग लाईनअप आहे. त्यामुळे आम्ही पहिली बॅटिंग फर्स्ट करून पण चांगल्यात चांगला स्कोर उभारण्याचा प्रयत्न करू. मीराबाईंद बिग बॅश आता संपन्न झालेली आहे आणि त्या स्पर्धेचा फायदा तुमच्या संघाला होईल या महत्त्वपूर्ण स्पर्धेत खेळण्यासाठी. नक्कीच, कारण मीरा भाईंदर बिग बॅशमध्ये मोठे मोठे खेळाडू म्हणजे लाईक नॅशनल लेवलचे जे खेळाडू आले होते त्यांच्याकडून खूप काही नवीन शिकायला भेटलं, गायडन्स भेटलं. त्याच्यानंतर स्पर्धेची जी गुणवत्ता होती ती खूप उच्च होती आणि अशाच प्रकारची होती, तर आम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. तर आपण नक्कीच चांगलं क्रिकेट पाहणार आहोत. तर नाणेफेक जिंकले सुमित कुमार अँड कंपनी देवी. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. फलंदाजी करायचे एनपी स्पोर्ट्स उत्तम या संघाला. दोन्ही संघात देवे शुभेच्छा आणि जाऊया थेट समालोचन कक्षामध्ये. आपण पाहतायत धर्मराजा चषक 2024. स्टे ट्यून ऑन प्रिन्स मूवीज. थँक्यू. खूप खूप धन्यवाद मनीष पाटील. पण तत्पूर्वी आम्ही वळतोय आमच्या मान्यवर कक्षामध्ये, कारण अतिथी देवो भव, मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जाईल. आता ज्यांचं मान्यवर कक्षामध्ये आगमन झालं आहे, सन्माननीय भालचंद्र चौधरी साहेब यांचं स्वागत आणि सन्मान केलं जाईल. भालचंद्र चौधरी साहेब यांचं स्वागत आणि सन्मान केलं जाईल. नितेश दादा एनकर आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. नितेश दादा एनकर आपल्या शुभ हस्ते भालचंद्र चौधरी साहेबांचं स्वागत आणि सन्मान केलं जाईल. वरिष्ठ नागरिक आहेत, आपला बहुमूल्य वेळ देऊन खरं तर ही स्पर्धेसाठी ते उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मी हार्दिक स्वागत करते. त्यांचं स्वागत आणि सन्मान केलं जाईल. नितेश दादा एनकर आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान करतायत. त्यांना शाल, त्याचबरोबर ओके आणि एक आकर्षक सन्मान चिन्ह, जे सन्मान चिन्ह नेहमीच त्यांना या स्पर्धेची आठवण देत राहील असं देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. तर वळूया आपण मॅचकडे. इट्स अ हाय स्कोरिंग मॅच. हाय स्कोरिंग आणि हाय व्होल्टेज मॅच, कारण आता टेमगर संघ याच परिसरातला आहे आणि त्याचमुळे आव्हान टिकवण्याचा प्रयत्न त्यांच्या वतीने 100% केला जाईल. श्याम चौधरी यांचा या सीझनचा फॉर्म पाहता या धावांना चेस करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. यस, श्याम चौधरीसाठी सुवर्ण संधी आहे. पहिल्या षटकामध्ये 3 षटकार जर त्याने लगावले तर 3000 रुपयाचा पारितोषिक असणारे हरेंद्रजी टेमगर यांच्याकडून. क्या बात आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा संघ सुद्धा चांगल्या स्थितीमध्ये जाऊ शकतो. हरेंद्रजी, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर मनीषजी पाटील यांचा पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतोय. दित्य 111 जीवदानी बामन डोंगरी. चांगला खेळ पहिल्या डावामध्ये त्यांच्या वतीने पाहायला मिळाला, पण नाना स्पोर्ट्स टेमगर संघाकडून 2 तगडे फलंदाज मैदानात पोहोचलेले आहेत. धावांना चेस करण्यासाठी अशाच फलंदाजांची आवश्यकता असते. श्याम चौधरी आणि किशन मात्रे स्टार्ट देतील या सेकंड इनिंगला.
73चं टार्गेट आणि पहिलं षटक घेऊन येतोय आदित्य पाटील. पहिल्या चेंडूने क्रॉस बॅटेड फटका खेळलेला आहे. चेंडू जाईल मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. आडव्या बॅटनं फटका खेळलेला होता, मात्र डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात होता. फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल श्याम चौधरी यास. 8:11 पहिला बॉल डिलिव्हर्ड झालेला आहे. 4 षटकं 20 मिनिटं हे गणित बांधून ठेवा. डाव कुठलाही असू द्या, यावरच तुम्हाला क्रिकेटचा डाव खेळायचा आहे. श्याम चौधरीने पहिली सिंगल कंप्लीट केली. स्ट्राईकवर किशन म्हात्रेला आणलं. पाठलाग करायचा 73चा. प्रत्येक षटकामागे जवळपास 15च्या कत्र जावं लागेल नाना स्पोर्ट्स टेमगरला. आदित्य पुन्हा एकदा याला मात्र उजव्या स्टेजच्या खूपच बाहेर चेंडू होता आणि पाठलाग करण्याचा प्रयत्न केला तर फार दुरून खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि अशा प्रकारे तुम्ही टायमिंग बरोबर साधू शकत नाहीये. फॉलो केलेलं नव्हतं बॅटरने बॉलला. अँगल तर परफेक्ट यूज करतो आदित्य पाटील, पण त्या अँगलचा आढावा घेतला नाही किशन मात्रेला. त्याचमुळे येतो हा डॉट. किशन मात्रे तसं एक हार्ड हिटर बॅटर आहे. मोठे पटके खेळण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. याला मात्र अराउंड ऑफ स्टंप खेचून मारलेला आहे, मात्र चेंडू जाईल डीप मिड विकेटला. झेल घेतला होता आणि किसन मात्रे याची खेळी संपुष्टात. फ्लड लाईट्समध्ये क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळताना एक्स्ट्रा एनर्जी तुम्हाला युटिलाइज करायची आहे, तसं झालं नाही आहे. त्याचमुळे सिल्वर डकवर किशन मात्रे हे बाद झालेले आहेत. बघा तुम्हाला रिप्लेमध्ये पाहायला मिळते. ऑफस्टमच्या खूप जास्त बाहेरचा बॉल होता. आउटसाईड द ऑफस्टम, आउटसाईड रोटेशन, ऑन साईडला खेचला, पण बॉल सीमारेषेच्या बाहेर नाही गेला. झेलचीच्या स्वरूपात धक्का पहिला टीम नाना स्पोर्ट्स टेमगरला. 73चा पाठलाग करताना आतापर्यंत नाना स्पोर्ट्स टेमगर 1 धाव 1 गडी बाद. अगेन्स्ट टर्न खरं तर ऑन द ऑफ स्टंप खेचण्याचा प्रयत्न केला होता. अगेन्स्ट टर्न तुम्ही खेळतात ना तेव्हा ताकदीचा वापर तुम्हाला खूप करावा लागतो, अन्यथा बाउंड्री क्लिअर होत नाहीये. बाद होण्याची शक्यता नाकारता येते आणि तेच या ठिकाणी झालं. किसन मात्रेला परतावं लागलं 0वर. किशन मात्रे बाद झाल्यानंतर आता मात्र येतो यश पाटील. थोडीशी स्ट्रॅटेजी चेंज झालेली आहे मनीष आपण पाहतोय. यश खरं तर 5व्या किंवा 6व्या क्रमांकावर खेळतोय, पण 1 डाऊनला बढती दिली आहे यशसाठी. यशसाठी सुवर्ण संधी आहे. 3 चेंडूमध्ये 3 चौकार लगावली तर 3000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे हरिंदर यांच्याकडून. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. दरम्यान धावसंख्येचा वेग जितका अपेक्षित आहे तितका वेग मिळत नाहीये. आदित्य पाटील या गोलंदाजाने आतापर्यंत इकॉनॉमिकल आणि विकेट टेकर राहणं पसंत केलेलं आहे. श्यामसाठी 3 षटकारांसाठी 3000 आणि यशसाठी 3 चौकारांसाठी 3000 हरेंद्र यांच्या वतीनं बक्षीस जाहीर झालेलं आहे. दरम्यान पाहूया ते फटके येत आहेत का. बॉलर तयार आदित्य. जागा बनवली, बॉल हवेत आहे. यष्टीरक्षक बॉलवर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. प्रयत्न थोडेसे अपुरे पडले, पण एक सिंगल पूर्ण झाली. धावसंख्या पोहोचते 2 या आकड्यावर. 2 धावा 1 गडी बाद. या षटकाचं अनालिसिस केलं गवळी सर. 2 सिंगल 1 विकेट 2 डॉट. आतापर्यंत परफेक्ट स्टार्ट मिळते टीम दित्य 111 जीवदानी बामणडोंगरीला. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते, कारण तुम्ही उल्लेख केला पहिल्यांदा, कारण आस्किंग 100 जवळपास 15च्या घरात आहे. आणि जेव्हा आवश्यक धावगतीचा पाठलाग करताना तुम्ही मागे पडतात ना, तेव्हा येणारी जी षटके असतात त्यामध्ये आस्किंग 100 मानसिक जो दबाव असतो, आवश्यक धावगती, तो दबाव थोडासा वाढत जातो, मानसिक दबाव निर्माण होतो. आदित्य यावर शपाल क्रॉस होऊन फटका खेळलेला आहे. कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. आता हे अप्रतिम प्रतिउत्तर आहे असं आपण म्हणू शकतोय. श्याम चौधरी यांच्या वतीने हा स्ट्रोक खेळला गेलेला आहे. शफल झाले आणि त्यानंतर ऑन साईडला आडव्या बॅटनं खेळताना परफेक्ट बॅकलिपचा यूज करताना बॉलला थेट पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. मिळतील या धावा 6 आणि 2 धावा पेनल्टीच्या ऍड करून धावसंख्या झाले. पहिल्या षटका समाप्तीनंतर 10 धावा 1 गडी बाद. यस डेफिनेटली, कारण या षटकारासाठी हरिंदर यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. मॅच संपल्यानंतर श्याम चौधरी, खरं तर मनीष चेंडू तितकासा खराब नव्हता, पण ज्या अंदाजाने श्याम चौधरी यांनी फटका खेळलेला, एक शफल क्रॉस झाला, चेंडू खरं तर खाली राहिला होता आणि सहजगत्या चेंडूला फेकून दिलं होतं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. पाहू शकता आपण रिप्लेमध्ये कशा प्रकारे फटका खेळलेला आहे तो. 10 धावा होत आहेत, कारण 2 धावा पेनल्टीच्या ॲड केल्या जात आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 1 बाद 10. ही एक जमेची बाब आहे की श्याम चौधरी या सीझनमध्ये सिटी क्रिकेट चांगला खेळलेला आहे. ग्रामीण क्रिकेटसाठी देखील त्याचं समर्पण पाहायला मिळते आणि म्हणूनच यश आणि श्यामची जोडी जर जमली
तर मग हा शेवटपर्यंत सामना रंगेल. प्रेक्षकांना जी अपेक्षा आहे ती अपेक्षा पूर्ण होईल. पण तुर्तास आता जिंकण्यासाठी अजूनही 63 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असतील 24 चेंडू, 63 धावांची गरज. 4 षटकामध्ये जिंकण्यासाठी अजूनही 63 धावांची आवश्यकता, म्हणजे आव्हान तसं मोठं आहे. आव्हान थोडं कठीण, मात्र अशक्य नक्कीच म्हणता येत नाही. क्रिकेटमध्ये अशक्य हा शब्द वापरला जात नाहीये. यश खेळण्यासाठी सज्ज होईल आणि दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज ओंकार नाईक, कीमॅन. यावेळेला चेंडू मात्र खाली राहतोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. खाली जातोय आणि उजव्या स्टेजच्या बराचसा बाहेर निघून जातोय. एक अवांतर धाव मिळते आणि धावसंख्या होती 11. यशचा गाठ जर बघितला आपण अगदी अगदी स्टंपच्या जवळून तो खेळण्याचा प्रयत्न करतोय. याला मात्र ड्राईव्ह केलेला चेंडू सरळ जाईल तो, म्हणजे स्ट्रेट टू मिड ऑफ. धावपात करण्याचा सुद्धा प्रयत्न केला गेला होता, मात्र डायरेक्ट हिट झालं नाही आणि एक धाव यश पूर्ण करतोय. पिचिंग अप टू डेट राहिलेली आहे ओमकार नाईकची. आदित्य पाटील यांनी देखील तेच तंत्र वापरलं होतं आणि आता ओमकार नाईक सुद्धा त्याच तंत्रावर पॉवर प्लेचं षटक हाताळतोय. व्हाईट बॉल जरी आले पण त्यानंतर खोलात ठेवलेला हा बॉल एक सिंगल कंप्लीट केली, स्ट्राईक रोटेट झाली, धावसंख्या पोहोचते आता 12. ओंकार पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. याला छपाल गोलास खेळायचं होतं स्क्वेअर लेग कडे, चेंडू मात्र जाईल तो, म्हणजे वाईड ऑफ लॉंग ऑन आणि खेळी संपुष्टात येते ती मात्र श्याम चौधरीचे. इट्स अ बिग ब्लो, मोठा धक्का. बिग ब्लो आपण उल्लेख योग्य केलेला आहे, कारण ज्या फलंदाजाला थांबायचं होतं ते बाद झाले. ऑफस्टमच्या बाहेरच्या बॉलला ऑनसाइडला खेळला, जास्त ताकद नव्हती आणि त्याच मी काऊ कॉर्नरला झेल देऊन श्याम होत आहेत बाद. धक्का दुसरा नाना स्पोर्ट्स टेमगरला. धावसंख्या 12. मिलिंदजी हिताळकर या ठिकाणी उपस्थित आहेत मान्यवर कक्षामध्ये. मी संतोषजी चौधरी यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मिलिंदजी हिताळकर यांचं स्वागत आणि सन्मान संतोषजी चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. धर्मराजा चषक 2024 आपण ही स्पर्धा पाहतात. क्रिकेट खेळाबरोबर मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान सुद्धा केलं जात आहे. त्यानंतर निवृत्तीजी चौधरी यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान होईल. संतोषजी चौधरी आपण निवृत्तीजी चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. ओव्हर द विकेट, शॉर्ट ऑफ लेन बॉल ऑन साईडला आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर बॉलिंग पाथ ओमकार नाईकचा या षटकात पाहायला मिळालेला आहे. ज्युएल एंगलने आपण हे सर्व घडामोडी प्रिन्स मूव्हीज या युट्यूब वाहिनीवर पाहतोय. धावसंख्येचा वेग आत्ताच वाढवावा लागेल, नाहीतर मग टेन्शन वाढेल. कमिटमेंट होती पण त्यानंतर कमिटमेंट थांबवली. व्हाईट बॉल, पंचांचा इशारा, एकादवीची वाढ, धावसंख्या 13. त्यानंतर जयदीपजी बजागे यांचं स्वागत आणि सन्मान संतोषजी चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. जयदीपजी बजागे हे सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. सुरुवात थोडीशी अडखळत झालेली आहे नाना स्पोर्ट्स टेमघरची. शॉर्ट ऑफ लेन, बॅटच्या स्टिकरवर बॉल येतोय, बॉल पोचेल मिडॉनला. एक धाव धीम्या पावलांनी पूर्ण केलेली आहे. एकादवीची नोंद होईल सुभाष डुमाळ सर सांगताय. धावसंख्या झालेली आहे 14 धावा, 40 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2. आतापर्यंत पूर्ण वेळापत्रकामध्ये एक सामना फक्त चेस झालेला आहे आणि या फ्लड लाईट्स मध्ये पहिल्या डावात पांबन डोगरी संघाने चांगलीच फलंदाजी केली. त्यामुळे आता थोडं टेन्शन वाटतंय नाना स्पोर्ट्स टेमघरचं. ओमकार नाईक आतापर्यंत या षटकावर चांगलंच काम करतायत. त्यानंतर बळीरामजी जागर यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान करायचं आहे. संतोषजी चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. बळीरामजी जागरी सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आहेत, त्यांचे स्वागत आणि सन्मान संतोषजी चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे.
स्लाइस केले बॉलला, गॅपमधून बॉलला बाहेर काढले, बॉल जाईल डीप बॅकवर्ड पॉईंट, सीमा रेषा पार, मिळतील या धावा 4. अशाच फटक्यांची सातत्याने गरज आहे नाना स्पोर्ट्स टेमगरला. धावसंख्या वाढते, 4 धावांनी पुढे सरकते 18. बळीरामजी जागर यांचं स्वागत आणि सन्मान संतोषजी चौधरी आपल्या शुभास्ते करतील. ॲब्सोल्युटली ट्रू मनीष, कारण मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल तर सुरुवात तुमची चांगली होणं गरजेचं आहे. मॅच यासाठी वर्ल्ड कप 2003 मला मॅच यासाठी, कारण पाकिस्तान विरुद्ध भारत. हा बीमर आहे. हे पाहू शकता आपण, बीमर आहे. बीमर म्हटल्यानंतर फलंदाजाला जखमी करण्याच्या उद्देशाने टाकलेला हा चेंडू. आणि संधी आता मिळते फलंदाजांना, मोकळीकता आहे, मोठ्या स्ट्रोकसाठी जाऊ शकतात. पाहूया शेवटच्या बॉलवर पॉवर प्लेच्या तो मोठा स्ट्रोक जो मस्ट निडेड आहे, येतोय का नाना स्पोर्ट्स टेमगरसाठी. ओंकार याला करता ऑन साईडला खेळायचं होतं, चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जातोय. जायचं होतं ठाणा, मात्र पोचला पुन्हा. एकच धावेळ, 20 धावा झाल्या, षटक समाप्त झाले. 2 षटकांचा खेळ जर आपण बघितला, 2 षटकामध्ये एक मात्र आहे की आवश्यक धावगतीला स्पर्श केलेला नाहीये. हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून गवळीसर जिंकण्यासाठी 18 चेंडू 53 धावांची गरज आहे. 18 बॉल्स अँड 53 रन्स रिक्वायर्ड टू विन. आता जर गेअर चेंज केला नाही तर मग त्यानंतर कमरेवर हात, डोक्यावर हात मारण्याची वेळ येईल नाना स्पोर्ट्स टेमगरला. नाही, कसं असतं ना मनीष, तुम्हाला थोडं कमी वेगात जायचं असेल तर रिक्षाचा तुम्ही वापर करायला हवा. त्यापेक्षा जास्त वेग तुम्हाला ठेवायचा असेल तर तुम्ही कारनं जायला हवं, आणि त्यापेक्षा जास्त ट्रेननं जायला हवं, आणि त्याहीपेक्षा जास्त तर फ्लाईटनं जायला हवं. आता फ्लाईटचा वापर करावा लागेल. एक्झॅक्टली, विमान प्रवासच आता परवडू शकेल नाना स्पोर्ट्स टेमगरला. यश पाटील या फलंदाजाला अंडर एस्टिमेट करून चालणार नाही. हा असा फलंदाज आहे, त्याला तुम्ही जर बोट दिलं तर तो तुमचा हात पकडतो. नाही, यश पाटील यांनी कित्येक वेळेला आपल्या संघाला यश मिळवून दिलेलं आहे, परंतु ती वेळ वेगळी होती. योग्य वेळी तुम्ही जी कामगिरी करतात ना, ती फार महत्त्वाची असते. षटकातील चेंडू, याला फटका खेळले हवेत आहे, आणि मात्र यश याची खेळी संपुष्टात. धक्क्यांवर धक्के बसतायत आणि जबरदस्त स्ट्रोक खेळला होता, पण पुन्हा एकदा एलिव्हेशन, फोर्स आणि स्ट्रोक सिलेक्शन यामध्ये कमी पडले फलंदाज यश पाटील. येस, डेफिनेटली आपण पाहू शकता काय सुंदर प्रक्षेपण आहे. क्लीन अँड नीट टेलिकास्ट. प्रिन्स मूवीज द्वारा किंग टेलिकास्ट आम्ही ज्याला संबोधतोय, प्रोप्रायटर रवी गुळवे आणि प्रथमेश पाटील, त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम खूप चांगल्या पद्धतीने, अतिशय चांगल्या प्रकारे प्रक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचवायचं काम करते. ते पाहू शकता काय प्रक्षेपण. थोडं स्वतःवर नाराज आहे यश. सर्व हावभाव टिपले जातात, हे महत्वाचं आहे. जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं प्रक्षेपण पाहतो तर सर्व खेळाडूंचे हावभाव टिपले जात आहेत, आणि तेच हावभाव प्रिन्स मूवीजच्या स्क्रीनवर तुम्ही पाहताय. बिग स्क्रीन आपण पाहतोय, प्रेक्षकांसाठी देखील ती तरतूद आहे. ऑल इज वेल अशी टुर्नामेंट आपण पाहतोय, ती म्हणजे धर्मरथा चषक. वरादी स्पोर्ट्स ताडाळी आणि सन्माननीय निलेशजी चौधरी यांच्या वतीनं हे एक दमदार नियोजन. हंगामाची सुरुवात आहे, वर्षाचा शेवट आहे, पण वर्षभर लक्षात राहणारी स्पर्धा धर्मरथा चषक. 3-20. याला मिसकी हुक शॉट चेंडू खेळलेला जातोय, मात्र खराब क्षेत्ररक्षण, चेंडू जाईल डीप फाईन लेग सीमा पार, चौकार. हुक करायचा प्रयत्न, धावांची भूक पूर्ण करण्यासाठी तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीच्या बॉलवर आदित्य पाटीलला विकेट मिळाले, पण पुढच्याच बॉलवर चौकार खेचून भूषण चौधरी आपण मैदानात आलेलो आहोत त्याचीच ती प्रचिती देतोय. हुक केल्या बॉलला फाईन लेगला क्षेत्ररक्षक होते, पण बॉल डायव्हर्ट झाला, रिकोशिएट झालाय, आणि त्याचमुळे बॉल अडवता आला नाही. बॉल फाईन लेग सीमारेषा पार, चौकार. हुकचा फटका खेळण्यासाठी थोडंसं बॅट आणि बॉलमध्ये अंतर असायला हवे. पाहू शकता अगदी शरीराच्या जवळून तुम्ही हुकचा फटका चांगल्या प्रकारे खेळू शकत नाहीये. भारताचा मोहिंदर अमरनाथ हुकचा फटका लिहिलाय खेळायचा. हुक फटक्याचं नाव जेव्हा येईल ना तेव्हा मोहिंदर अमरनाथ. स्विच हिटचा फटका जेव्हा येईल तेव्हा केविन पीटरसन. हेलिकॉप्टर ड्राईव्ह जेव्हा येईल ना तेव्हा महेंद्रसिंग धोनी. आणि जेव्हा अगदी आपण डगलस मरेल असेल, तिलकने दिलशान असेल, ए.पी. डिव्हिलियर्स असेल, त्याचबरोबर सूर्या असेल, तेव्हा मात्र 360 डिग्री. इम्प्रोव्हायझेशन हे इम्पॉर्टंट झालं आहे आता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. धावसंख्या झाली आहे 25. आदित्य पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. याला मात्र फुल्लर लेनचा चेंडू होता. अप्रतिम चेंडू, पूर्णपणे बीट केलेला आहे, पूर्णपणे चकित केलेला आहे. अगदी उजव्या यष्टीच्या जवळून निघून हा चेंडू यष्टी रक्षकाच्या हातात गेलेला आहे. पाहू शकता आपण. मागचं षटक जेव्हा तुमचं चांगलं जातं त्यानंतर तो आज आत्मविश्वास तुम्ही कॅरी फॉरवर्ड करता पुढच्या षटकावर, आणि पायांचं मोजमाप घेणारा हा वाईड यॉर्कर हाताळलेला आहे गोलंदाज आदित्य पाटीलने. विकेटने सुरुवात 5 धावा आतापर्यंत या षटकात खर्च केले. धावसंख्या थांबले 25.
आदित्य याला हुकचा फटका, परंतु पुन्हा तितकंसं टायमिंग साधता आलेलं नाहीये. शॉर्ट फायनल क्षेत्ररक्षक होता, जवळपास झेल होता असं वाटलं होतं, झेल सुटतोय, जीवनदान मिळतंय. थोडी उशिरा आलेत, पेनल्टी घेतली, पण तरी देखील खेळ समर्पण 100% पाहायला मिळालेलं आहे. ते म्हणजेच टीम दित्य 111 जीवदानी स्पोर्ट्स बामण डोंगरी धावसंख्या 26 गडी बाद. हे तुमच्याकडे समन्वय असायला लागतो, कोऑर्डिनेशन असणं फार गरजेचं आहे. कोऑर्डिनेशन आज बामणडोंगरी संघामध्ये बघायला मिळालंय, पण सामना अजून संपलेला नाहीये. आदित्य लेफ्ट आर्म टर्न अगेन्स्ट टर्न हुक करण्याचा प्रयत्न केला गेला होता, चेंडू जाईल लॉंग स्टॉप, सीमा पार, चौकार. धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर झाले 3 गडी बाद 30 धावा आणि जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 43 धावांची. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघा, जेव्हा आपण इतिहास रचायला आलेलो असतो अशा वेळेला तुमच्यामध्ये ती आपसूकच ऊर्जा निर्माण होते आणि पाहूया ती ऊर्जा आता फलंदाज तेजस चौधरी, भूषण चौधरी यांच्या फलंदाजीमध्ये पाहायला मिळते का? बघा, पॅव्हलियन बॉक्स दाखवला जातोय नाना स्पोर्ट्स टेमगरचा. डेफिनेटली चिंतेचं सावट क्लिअर कट बघायला मिळते. नाना स्पोर्ट टेमघर संघाचे जे खेळाडू पाहतोय आपण खेळाडू कक्षामध्ये, 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 43 धावांची आवश्यकता. फार मोठं आव्हान आहे, फार मोठं चॅलेंज आहे, पण मग कॉमेंट्रीचं चॅलेंज नेहमी स्वीकारलेलं आहे. आमचे महाराष्ट्राचे एक नामवंत समालोचक व्हॉइस ऑफ मीरा बायदर मी म्हणणार नाही, कारण महाराष्ट्राचे नामवंत समालोचक आहेत मनीष पाटील आणि त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद गवळी सर, धन्यवाद भाभे सर, धन्यवाद दाते सर, धन्यवाद घरज सर. तर 3 षटकं संपलेली आहेत, पण स्टे पॉझिटिव्ह हाच अप्रोच तुमचा मैदानाच्या आतमध्ये असायला हवा. मागे काय घडलंय त्या गोष्टींचा विचार न करता मला पुढे काय करायचं आहे तोच विचार आता तेजेश आणि भूषण यांच्या मनात असायला हवा. फार एंड बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार होतोय कल्पेश ठाकूर. 4थ्या षटकाची सुरुवात करतोय. अजूनही आवश्यकता आहे 43 धावांची. बॉल शिल्लक 12. ड्राईव्ह केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक आहेत कव्हरच्या एक्स्ट्रा कव्हरला तेजस पोहोचतायत. बॉल गॅदर करताना थोडेसे कमी पडतायत. सिंगलला डबलमध्ये रूपांतरित केलं जाते. आता मात्र करो वा मरो अशीच परिस्थिती आहे नाना स्पोर्ट्स टेमगरसाठी. 2 धावांचे होते वाढ, धावसंख्या पोहोचते 32. नाही, डू ऑर डाय सिच्युएशन आलेली आहे. आता मात्र हायलाईट क्रिकेट खेळावं लागेल. आपण बऱ्याचशा वेळेला आपण हायलाईट पाहतोय ना, चौकार षटकार तशा प्रकारे क्रिकेट खेळावं लागेल. तरी विजयापर्यंत पोहोचायचं असेल नाना स्पोर्ट टेमघर संघाला, आणि तीच भूक तेजस्वी दिसते. बॉल हवेत आहे, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पोहोचतात एक्स्ट्रा कव्हरचे. झेल टिपला जातो. आताच कुठे वाटलं होतं की पार्टनरशिप बनली तर धावांचा पाठलाग होऊ शकेल आणि ती पार्टनरशिप ब्रेक केले. गोलंदाज कल्पेश ठाकूर, बाद होतात फलंदाज तेजेश चौधरी. 4 फलंदाज बाद झालेले आहेत. आता मात्र कुठेतरी हा संघ मागे पडताना दिसतोय. आज आपण पाहतोय मनीष की सुरुवातीला बॅटिंग करताना बरेचसे संघ विजय होताना दिसतात. एक अपवाद फक्त ह्यापूर्वीच्या मॅचमध्ये बघायला मिळाला. तुमचं एक वाक्य मला आठवतं की वेल बिगन इज हाफ डन. ही सुरुवातच जर तुम्ही तशी दिली नाही, खरं तर पॉवर प्लेमध्ये तुम्हाला कॅपिटलाइज करता आलं पाहिजे. जर पॉवर प्लेमध्ये 30 धावा झाल्या असत्या तर कुठेतरी तो संघर्ष शेवटच्या टप्प्यावर करण्याची ऊर्जा मिळाली असती. पण पहिल्या 2 षटकात फक्त धावा होत्या, ते म्हणजेच 18. त्याचमुळे ते दडपण वाढत गेलं प्रति षटकामागे. नाही, म्हणून मी उल्लेख केला होता आंतरराष्ट्रीय खेळामध्ये. मला आजही सामना आठवते वर्ल्ड कप 2003चा भारत विरुद्ध पाकिस्तान. भारत विरुद्ध पाकिस्तानच्या मॅचेस मला जास्त आठवण होते. मोठी धावसंख्या पाकिस्तानने उभी केली. मात्र सुरुवातीला जबरदस्त बॅटिंग केली मास्टर सचिन तेंडुलकर यांनी आणि जवळपास आस्किंग अंधेरच्या पुढे जाऊन धावसंख्या उभी केली आणि भारताने तो सामना सुद्धा जिंकला. आणि म्हणूनच हे उल्लेख सातत्याने होत राहतील क्रिकेटच्या इतिहासात. आपण जर गेलो तर अगेन्स्ट टर्न ऑन साईडला लॉफ्ट केलंय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक थोडे कमी पडतायत. बॉलला चेस करत नाहीये. आरामात चालत चालत 1 धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या 33. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 40 धावांची. 9 चेंडू आणि 40 धावा. आव्हान कठीण आहे, अशक्य मात्र नक्कीच नाहीये. मोठे फटके यायला हवेत. मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक. मिड ऑफला बॉल अडवला जातोय. बॉलिंग एंडला होईल थ्रो. तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल. एखाद्याची वाढ, धावसंख्या पोहोचते 34. एकेरी द्विहेरी धावसंख्येनं आता मात्र काहीही साध्य होणार नाही. लाईफ लाईनचा वापर करून तुम्हाला काहीही साध्य होणार नाही. मोठे फटकेच तुम्हाला खेळावे लागतील. ऑन साईडला बॉलला टर्न केले अलॉंग द ग्राउंड. बॉल स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधोमध येईल तोपर्यंत एक सिंगल पूर्ण होते. प्रत्येक जर्सीच्या मागे आपण एक नामोल्लेख पाहतोय. धर्मराजा चषक आणि सन्माननीय निलेशजी चौधरी. खरं तर हे एक डेडिकेशन आहे क्रिकेटप्रती, समाजाप्रती, तरुणांप्रती, जे सातत्याने मागच्या 4 पर्वांपासून धर्मराजा
चषकाच्या वतीने आपण पाहतोय. गवळी सर आणि तुम्ही देखील मागच्या 4 पर्वांपासून खूप चांगली धुरा सांभाळलेली आहे, निवेदन आणि समालोचनाची. नाही, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्पर्धा आपण आज पाहतोय, पण संपूर्ण सन्माननीय निलेशदादा चौधरी साहेब, वराळदेवी स्पोर्ट ताडाळीचे सर्व क्रिकेटर्स जवळपास 2 महिन्यापासून नियोजन करतायत आणि त्याचं हे फळ आहे. आणि वराळदेवी स्पोर्ट्सच्या खेळाडूंची मी चर्चा केली. क्रिकेट ते खेळतात, पण नोकरी व्यवसाय सांभाळून क्रिकेट खेळतात आणि ही देखील एक महत्त्वाची बाब आहे. ती आवड पूर्ण करण्यासाठी तो वेळ देखील क्रिकेटला देत आहेत, आपल्या परिवाराला देत आहेत, नोकरी व्यवसाय करत आहेत आणि त्याचमुळे एक दर्जेदार नियोजन, प्रॉपर ॲडमिनिस्ट्रेशन तुम्हाला पाहायला मिळते वराळदेवी स्पोर्ट्स ताडाळीचं, तसेच धर्मराजा सेवा संस्थेचं. मॅच सुरू राहील. स्वागत आणि सन्मान सुद्धा केलं जाईल. सर्वप्रथम विजयजी तुकाराम जागर यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी आमचे सन्माननीय राजेशजी चौधरी यांना करतोय की आपण आपल्या शुभहस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. राजेश चौधरी साहेब, आपण आपल्या शुभहस्ते स्वागत आणि सन्मान करायचं आहे विजय तुकाराम जागर यांचं. अजूनही सुपर ओव्हर होऊ शकते. आता 6 षटकारांची गरज आहे. 6 चेंडूंमध्ये 6 balls and 36 runs required to win. शेवटच्या त्यानंतर सुरेशजी वानखेडे हे भिवंडी इंजापूर शहर महानगरपालिकेचे एक कर्मचारी आहेत. त्यांचंही स्वागत आणि सन्मान राजेशदादा चौधरी आपण आपल्या शुभहस्ते करायचा आहे. आता हा डॉट आला जिंकण्यासाठी 36 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 5. जवळपास पहिल्या षटकापासून गोलंदाजीचा तोफखाना काय असतो. जीत तयार 111 जीवदानी बामणडोरी संघाकडून पाहायला मिळाला. जीत तयार बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेटनं ऑफ्टमच्या बाहेरचा शॉर्ट ऑफ लेन बॉल वाईड लाईनच्या पलीकडून वाईट बॉलची एक धाव ॲड होईल. धावसंख्या 38. येस, हेमंतजी मात्रे यांचं आता आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे, वेलकम. त्यानंतर सन्माननीय साहेबरावजी चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मुकेशजी, आपण आपल्या शुभहस्ते यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. 38 रन्स ऑन बोर्ड. जीत धीम्या गतीचा बॉल होता, लॉंग ऑफला खेळून काढलाय. बॉल लँड होईल नो मॅन्स लँड मध्ये. एक सिंगल चालत चालत पूर्ण केली. एका धावेची वाढ. धावसंख्या झाले 39. 39 रन्स ऑन बोर्ड. त्यानंतर नितीनजी गोपीनाथ बजागे साहेब हे सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आहेत. त्यांचंही स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी मुकेशजी यांना करतोय. मुकेशजी, आपण आपल्या शुभहस्ते स्वागत आणि नितीनजी तर नेहमीच राहणार आहेत. नितीनजीचं असं आहे की स्वतः ते क्रिकेटर आहेत, प्रसिद्ध उद्योगपती आहेत. आमचं मनोधैर्य सुद्धा नेहमी वाढवत असतात. नितीनजी, आपलं हार्दिक स्वागत आहे. बॉल गेल्या सीमारेषेच्या पलीकडे. धावसंख्या झालेली आहे 45. अजूनही संघर्ष चालू आहे नाना स्पोर्ट्स टेमघरचा. संघर्ष चालू होता, मोठा फटका आला होता, पण आता झटका बसतोय नाना स्पोर्ट्स टेमघरला. फलंदाज झेलचीच्या स्वरूपात बाद. विकेट डाऊन. धक्का 5वा. धावसंख्येचा आढावा आपण घेतला. झाले 45 धावा आणि जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 28 धावांची. थोडा नाराज निराश प्रेक्षक वर्ग नाना स्पोर्ट्स टेमघरचा. गोलंदाजांनी संधी दिलीच नाही मोठ्या स्ट्रोक्ससाठी. प्रयत्न होते श्यामचे, किशनचे, यशचे. मधल्या काळामध्ये भूषण चौधरी यांनी देखील चांगलाच खेळ सुरुवातीच्या बॉलवर दाखवला होता. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या पोहोचतायत वैभव पाटील स्ट्रायकर एंडला. मिस्टर खोत यांच्या खात्यात विकेट जाते. शॉर्ट ऑफ लेग ब्लाइंड स्विंग, पण बॉल वाईड लाईनच्या पलीकडून. एक्स्ट्रा रन मिळेल. एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते एका धावेच्या मदतीनं 46. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 26 धावांची. शेवटच्या टप्प्यावर आपण आहोत. 4 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आव्हान स्वीकारायचं, आव्हान पूर्ण करायचं, पण त्यासाठी तो खेळ मेहनतीचा यायला हवा. पुन्हा एकदा ब्लाइंड स्विंग आणि यावेळेस बॉल
सरळ सरळ विकेट किपरच्या हातात विसावतो. जास्त रोटेशन नव्हतं. टप्पा पडल्यानंतर डॉट येतोय आणि जवळपास या सामन्याचा निकाल स्पष्ट झालेला आहे. फलंदाजीचा उत्तम खेळ पहिल्या डावामध्ये आपण पाहिला. दित्य 111 जीवदानी बामणडोंगरी या संघाचा. नाना स्पोर्ट्स टेमगर संघ 73 धावांचा पाठलाग करताना काही अंशी सुरुवात देताना कमी पडले. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय. बॉल पोचतोय एक्स्ट्रा कव्हर झोनमध्ये. धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही आणि अशा पद्धतीने मोठ्या फरकाने हा सामना जिंकलेला आहे. दित्य 111 जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी हार्ड लक टीम नाना स्पोर्ट्स टेमगर आणि आता मानातम्याचा पुरस्कार जातोय मिस्टर तकदीर पाटीलला. 37 धावांचं योगदान. जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज असतील सन्माननीय डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. खूप खूप धन्यवाद मनीष पाटील. मॅन ऑफ द मॅच तकदीर पाटील, ज्यांनी खरं तर 37 नावाची तुफानी खेळी केली. 5 षटकार लगावले आणि जे विजय साकार केला संघाचा, अर्थात दित्य 111 जीवदानी बामणडोंगरी संघाचा, तो तकदीर पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. श्याम चौधरी आपण सुद्धा यायचं आहे, कारण 500 रुपयाचं पारितोषिक आपण घेऊन जायचं आहे. हॅलो, श्याम चौधरी आपण सुद्धा यायचं आहे. तकदीर पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. त्याने खरं तर 12 चेंडूमध्ये अगदी सलामीला आला. 12 चेंडूमध्ये 37 धावांची तुफानी खेळी गेली. विकेट पे नहीं चलना है प्लीज़. कमेंटेटर अजय गरत, आपको कमेंट्री बॉक्स में आना है. यायचंय तकदीर, आपण यायचंय. तकदीर आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. तकदीर आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. विजयजी ठाकूर यांना विनंती करणार आहे की आपल्या शुभास्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करायचा आहे. यशजी पाटील, त्याचबरोबर कौशलजी म्हात्रे या मान्यवरांना विनंती करतोय की आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी. तकदीर आपण जायचं आहे आमच्या VIP कक्षामध्ये. यशजी पाटील, आमचे सत्यवानजी पाटील यांचे सुपुत्र यशजी पाटील आणि कौशलजी आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान केला जाईल. तकदीर यांनी खरं तर 37 धावांची तुफानी खेळी केली. सर्वप्रथम बॉम्बे कॉटन श्यामजी कोंडा, संतोषजी पाटील यांच्या माध्यमातून आपण हे आकाश ब्लँकेट पाहतोय. बॉम्बे कॉटन एक फार मोठं नाव कॉटन क्षेत्रातील. त्यानंतर एक आकर्षक ट्रॉफी सुद्धा दिली जाईल. ही आकर्षक ट्रॉफी, तकदीर ही ट्रॉफी बघितल्यानंतर आठवण होईल की धर्मराजा चषकमध्ये आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावलेला होता. तकदीर आपण यायचं आहे, इकडे यायचं आहे.
अगदी 1.5 ते 2 तासाचा प्रवास, थकवा जाणवत होता आणि अगदी सलामीला आलास. 5 षटकार लगावले, 12 चेंडूत सामना केला, 37 धावांची खेळी केली आणि विशेष म्हणजे मॅन ऑफ द मॅचपेक्षा संघाचा विजय साकार केलास. कसं वाटतंय? खूप चांगलं वाटतंय. पहिलं तर आयोजकांना सॉरी बोलतो, तेवढ्या लांबून यायला थोडा उशीर झाला आणि आम्हाला कमीत कमी पेनल्टी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद. महत्त्वपूर्ण विजय आहे. हा विजय कोणासाठी साकार? कारण मनीषजी पाटील याच्या माध्यमातून तुम्ही खेळतात. आमचे पॅकर ते आम्हाला चांगला प्रतिसाद देतात म्हणून, आणि हा टीमचा विजय आहे पूर्ण, हा एकटा विजय नाही. तर मित्रांनो, हा होता तकदीर पाटील, ज्याने 12 चेंडूमध्ये अक्षरशः 37 धावांची सलामी मिळवून खेळ केली आणि संघाचा विजय जो साकार केला